आणि त्याचा सामना करतोय तो सागर. चांगला फलंदाज आहे तो सागर. भारत पुन्हा एकदा तिथून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल. दोन्ही संघांना आयोजकांकडून शुभेच्छा येतात. दरम्यान पहिल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा हायपिच पॉईंटच्या दिशेने टोलवला चेंडू जात आहे, मात्र सीमारेषेत या फलंदाजाने सागर. दरम्यान भारत षटकातील पुढील चेंडू घेऊन तिचा सामना करतोय सागर. हायपिच टोलवला चेंडू बॅटची कडा घेऊन परीक्षण. चांगली फलंदाजी. जो संघ चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण करेल तोच मात्र पुढील सलामीवीर फलंदाज. पुन्हा एकदा पायाला लागून चेंडू सीमारेषे पार जाते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण भारतचा. त्याचा सामना करतोय गणेश. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू थोडंसं खराब यष्टीरक्षण विक्रम कडा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करताय क्षेत्ररक्षण. प्रायोजक जे आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी आमचे मित्र रिक्की भाऊ शेला ते सुद्धा खूप खूप आभार. वैयक्तिक दुसरं आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो गणेश. दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न बघूया. धाव बाद होण्याची शक्यता परंतु सागर सलामीवीर दोन्ही फलंदाज स्लो टाकलेला चेंडू. दरम्यान गटाळ क्षेत्ररक्षण म्हणतोय खूप आभार. गणेश षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सागर. स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये पायावर आदळला चेंडू आणि थ्रो केलाय परंतु चांगलं बॅकअप म्हणतात. स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल. पुन्हा एकदा गणेश षटकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू. नावाजलेला फलंदाज आहे तो गणेश. गणेशचा सामना करतोय गणेश. फलंदाज सुद्धा गणेश आणि गोलंदाज सुद्धा गणेश. हलकेच टोलवला चेंडू आणि एक धाव करून तरी वेगळी स्ट्रॅटेजी घेऊन दोन्ही संघ पुन्हा मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. भारत पुढेवरून मारण्याचा प्रयत्न सागरचा पण गणेश पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. हलकेच टोलवला कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. पार्टे आणि सुधाकर काका पार्टे यांना मी विनंती करेल की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. आपण नाही. पुन्हा एकदा भारत षटकातील पुढील चेंडू. सामना करतोय सागर. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. याहीपेक्षा चांगले फलंदाज मला तरी वाटतं पॅव्हिलियनमध्ये आणखी बसलेले आहेत. पुन्हा एकदा पुढेवरून मारण्याचा प्रयत्न गणेशचा. एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रो मध्ये थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि यादव त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो गणेश. या अगोदरच्या षटकामध्ये खूप कमी धावा मिळाल्या. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेऊन सामना करतोय गणेश. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. सहकारी धरती क्रीडा मंडळाचे यांचं देखील मोलाचं सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभलेलं आहे. पुन्हा एकदा त्या पद्धतीने ते फलंदाजी करताय गणेश. षटकातील पुढील चेंडू सामना करतोय गणेश. पुन्हा एकदा पुढे मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया चांगली फलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील स्वराज्याचा मावळा या संघाला. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण. सामना करतोय सागर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पाचवं षटक घेऊन आलाय तो रवी. स्ट्राईकवर आहे तो ललित. पुन्हा एकदा पुढेवरून मारण्याचा प्रयत्न. दरम्यान चांगला चेंडू. बॅटवर काही व्यवस्थित आला नाही परंतु जास्तीत जास्त प्रेक्षक यांनी आज इथे उपस्थिती लावलेली आहे. पुन्हा एकदा पुढे मारण्याच्या प्रयत्नामध्ये मला तरी वाटतं नक्कीच यशस्वी झाला असेल आणि पंचांनी चांगलं चेअरअप करतायत आपल्या खेळाडूंना. चांगल्या प्रकारचे दंड आपल्याला इथे पाहावयास मिळणार आहे. दरम्यान चांगला फटका. सामना करतो निलेश. पुन्हा एकदा स्वीप मारलेला आणि चेंडू जाते. दरम्यान चांगला फटका मारलेला. गटाळ क्षेत्ररक्षण परंतु चांगला बॅकअप कोणता आहे आणि मला तरी वाटतं दोन प्रेक्षकाला ही सर्व भावना असते की प्रत्येक खेळाडू इथे एकमेकांना चेअरअप करत असतो. दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्ट्राईक
क्षेत्ररक्षण म्हणताय. पुन्हा एकदा विक्रम चांगला चेंडू, पुन्हा एकदा लेफ्टच्या बाहेर जाणारा चेंडू वा दरम्यान विक्रम पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळला. आता मात्र लीग बंद झालेली आहे. 55 अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक टाकलेला होता ते दरम्यान पुन्हा एकदा भाऊ पाटणे, किरण शेठ बागडे, विक्रमचा शरण चौधरी स्वीप मारलेला आहे. जोरदार फटका महेशच्या बॅट मधून येतोय. खूप आभार. दरम्यान पुन्हा एकदा चांगला 18 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्वीप मारलेला चेंडू आणि चेंडू धावसंख्या आहे ती 69. आता मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू आणि स्टेजवर आगमन झाले त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. प्रशांत आणि यश दोन्ही संघाकडून पहिल्या गोलंदाजीसाठी आला तो निलेश. यानंतरचं नवते समालोचन माझे मित्र सहाय्यक कॉमेंटेटर तुषार करतील अशी मी त्यांना. तसेच राहुल जाधव यांनी सुद्धा जिथे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजवर यायचंय. ऊपर जगह का है बैठने को? नहीं नहीं इधर ही बैठो. आ रहा है ना, कम हो रहा है ना. दरम्यान सुरू असेल नरेश, सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. यश व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न, परंतु खूप आभार. दरम्यान त्यांचं सुद्धा कमिटी तर्फे खूप खूप स्वागत. आणि हा मारा करतोय तो महेश. सुंदर चेंडू लेफ्ट आमचा खूपच बाहेर जाणार विकेट द्या सामना करतो प्रशांत. सुंदर फटका मिळावच्या दिशेने तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. 4 धावा आहेत का? तो यश सुंदर चेंडू. यश महेशच्या पुढे जर सामना करेल तो यश व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलं तर निलेश. त्या सामना करतो तो डावकरा फलंदाज प्रशांत. निलेशचा पुढील चेंडू सामना करतो तो प्रशांत. कव्हर तिथे ठेवलेले चेंडू तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. डावा धरून निलेशचा पुढील चेंडू सामना करतो यश आणि पुढे मारण्याचा प्रयत्न षटकार मारून बाद झाला संघाचा. निलेशचा पुढचा चेंडू सामना केला तर रवीने स्क्वेअर लेगच्या दिशेने येण्याची विनंती करतोय. संघाचा सलामीर प्रशांत. पुढे मारण्याचा प्रयत्न तितकं सुंदर परंतु थोडस गच्च. नवीन आलेला गोलंदाज महेश. सुंदर फटका धावबोधीची शक्यता आहे ते साईसागर संघासमोर. दरम्यान पॉईंट ठेवलेले चेंडू धावबोधीची शक्यता. महेशचा पुढे सामना करतो रवी. पुढे मारण्याचा प्रयत्न मिळवच्या दिशेने एकदा घेतलेले पुन्हा एकदा धावबोधन संघाला. दरम्यान महेशच्या पुढील चेंडू सामना करेल तो प्रशांत. स्क्वेअर लेग दिशेने टोललेले चेंडू गेले सीमारेषे पडतोय तो रवी. सुंदर चेंडू आणि त्रिफळा बाद झालाय. 29 अजूनही विजयासाठी 13 चेंडू आणि 41 धावा. 13 चेंडू 41 धावा. महेशच्या पुढील चेंडू सामना करतो विक्रम. व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या दिशेने 5वा वैयक्तिक पहिले षटक घेऊन आले तर सामना करेल तो रवी. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर तयार आणि हा तरच हे लक्ष त्यांना शक्य होईल. बघूया दरम्यान मावळा संघाकडून कशा प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय. आणि बघूया राहुलचा पुढील चेंडू सामना करेल तो विजय. पुढे मारण्याचा प्रयत्न आणि बॅटच्या हलकेच कडा घेऊन गेलेला एसटी षटकाकडे एक चोरटी धाव. मावळा विरुद्ध साईसागर. दरम्यान राहुलचा पुढील चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेल्यानंतर सीमारेषे पार चार करेल तो रवी. सुंदर चेंडू तितका सुंदर फटका पॉईंटच्या दिशेने. राहुलचा शेवटच्या चेंडू षटकाचा सामना करतो रवी. मिडॉप दिशेने टोललेले चेंडू आणि चौकार लगावलाय रवीने. जोएब आपल्या बॉलिंग मार्फत तयार सामना करेल तो चंद्रकांत काका इंदुलकर आणि शंकर काका बेंडोर. साईसागर संघाला. दरम्यान जोएबचा पुढील चेंडू सामना करतो विजय. पुन्हा एकदा फायनल टोललेला चेंडू परंतु एकच धाव. आणि हा सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव आणि दुसरी धाव सामना करेल तो भारत. व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न खूपच सुंदर. आणि हा मावळा संघाच्या बाजूने झुकताना बघूया जोएब पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्फत तयार त्याचा सामना करेल तो भारत. सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खात्यामध्ये. दरम्यान जोएबचा पुढील चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि हा